आज आपण टाटा इंडिगो CS ची वाइंडर रिपेअरिंग करतोय। हे बघू शकता तुम्ही, सेटिंग याची बरोबर ठेवायची आहे। असं तुम्हाला फिरवायचं आहे, मग तुम्हाला असं बसून घ्यायचं बरोबर, खालचे दाते मॅच करून। थोडी मेहनत लागते पण करावं लागेल तुम्हाला। हे झाल्यानंतर मग ही पट्टी बसवायची आहे। ह्याला रिबीट असतात, रिबीट तुम्हाला मारून घ्यावं लागतील साईडनं। हे असं तुम्हाला मॅच करून मग रिबीट मारायचं ह्या साईडला। वाइंडर रिपेअरिंग झालं आहे, आता तुम्हाला वाइंडर इथं फिटिंग करायचं आहे। ते बघा कसं। मॅच करून तुम्हाला चाक लावायचं आहे। रॉडला एक पट्टी असेल दोन्हीची, हे लावून घ्यायचं तुम्हाला असं। 1 2 आणि मग 1 3 ही सेटिंगची तुम्हाला हे बरोबर इथं जेवढं जसं काढणार आहे तुम्ही तसंच त्याला टाईट करायचं। त्या ठिकाणी 10चे नटर तुम्हाला फुल टाईट करून घ्यायचे होते। मग याच्यावरनं तुम्हाला काच चढून घ्यायची, वाइंडर चेक करून घ्यायचा, मग काच चढून घ्यायची तुम्हाला। फुल टाईट करून घ्यायचे नटर तुम्हाला। लक्षात ठेवायचं, नट स्लिप नाही करायचं, नाहीतर मग तुम्हाला वाइंडर डायरेक्ट नवीन टाकावं लागेल। वाइंडरचं कपलर लावून घ्यायचं तुम्हाला, मग हे चेक करून घ्यायचं तुम्हाला ऑपरेट होतं आहे का नाही। आपला खेळ याच्यावर असतो, आपल्याला इथं काच बसवायची, तर आपल्याला ते सेंटरलाच इथं ठेवून काच बसून घ्यायची तुम्हाला। पहिले एकदा चेक करून घ्यायचं तुम्हाला बरोबर ऑपरेट होतं का नाही, वर खाली करून। ह्याच्या मागे तुम्हाला ग्रीस नाही तर ऑइल लावून घ्यायचं थोडंसं, मग तुम्हाला काच चढून घ्यायची याच्यावर। मग याचा होल तुम्हाला मॅच करायचं बरोबर, मग याचं 10चे 2 बोल्ट लागतील ते तुम्हाला लॉक करायचे। अजून तुम्हाला होल मॅच करून घ्यायचे, मग याला 10चे बोल्ट लावून टाकायचे। असं तुम्हाला टाईट करून घ्यायचे। जास्त पण करू नका, नाही तर काच तुटून जाईल। एकदम जसं मीडियममध्ये ठेवायचं, तुम्हाला जेवढं बरं वाटेल तेवढं म्हणजे टाईट करून त्या। शेवटी अजून एकदा हात मारून घ्यायचे तुम्हाला सगळे बोल्टवर, जेवढे तुम्ही खोललेले। कधी अचानकमध्ये लूज राहिले तर मग याच्यावर आपल्याला याच्यावरचं कवर बसून घ्यायचं आहे। हे जे प्लास्टिक असेल ते तुम्हाला बसून घ्यायचे आतमध्ये धूळ जाऊ नये म्हणून। त्यानंतर मग आपल्याला हे कवर बसून घ्यायचं आहे ह्याचा। पहिले तुम्हाला सगळे सर्कल चेक करायचे पाहिजे, खालचे होल मॅच करून घ्यायचे तुम्हाला, मग तुम्हाला असं फिट करायचं। मग तुम्हाला त्याच्यावरचं हे पॅनल बसवायचं आहे। याच्यावर पण एक पॅनल असेल, याला स्क्रू असतात सगळे, ते लावून घ्यायचे आहे। असं तुम्हाला टाईट करून घ्यायचे आहे सगळं। मग तुम्हाला त्याचं कवर बसवायचं आहे, इकडे एक स्क्रू असणार आहे।
ग्राइंडर आणि काच बसून झालं आपलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.